मी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे व महायुती सरकारचे मनापासून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो की माझ्या पाचोरा आणि भडगाव तालुक्यात किमान 25,000 बांधकाम मजुरांची संख्या आहे आणि या तमाम बांधकाम मजुरांच्यासाठी बांधकामचं किट आणि अतिशय उपयोगी असलेल्या भांड्यांचा सेट त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिला। प्रत्येकाच्या घरापर्यंत हे सगळे वास्तू कशा पोहोचवता येतील याच्यासाठी माझ्यासह आपली असलेली एजन्सी आणि पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील सगळे नगरसेवक असतील, लोकप्रतिनिधी असतील, पदाधिकारी असतील, शिवसैनिक असतील यांनी अतिशय प्रामाणिकपणे सर्वे करून प्रत्येक बांधकाम मजुरापर्यंत ह्या वस्तू कशा पोहोचवता येतील, एकावरही अन्याय होणार नाही, कुठेही गदारोळ होऊन धावपळ होणार नाही याची काळजी घेत शहरात प्रभाग निहाय प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय। त्याबद्दल मी सर्व समाजसेवकांचं मनापासून आभार मानतो। पुन्हा एकदा राज्य सरकारचे मनापासून अभिनंदन करतो। आपल्या माध्यमातून या भडगाव तालुका आणि पाचोरा तालुक्यातील तमाम बांधकाम मजुरांना एक आव्हान करतो की ज्यांचं ऑनलाईन झालेलं आहे त्यांना भांड्यांसाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। प्रत्येकाच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम आपली सगळी टीम करते। परंतु मागच्या 4-5 दिवसापासून महाराष्ट्राची ऑनलाईनची जी साईट आहे ती बंद आहे। ते पूर्ण महाराष्ट्राची ऑनलाईन अपडेट करण्याचं काम राज्य सरकारकडून चाललेलं आहे किंवा या संबंधित विभागाकडून चाललेलं आहे। माझी विनंती आहे की येणाऱ्या 8-10 दिवसाच्या आत ही 100% साईट पुन्हा चालू होणार आहे। ही साईट चालू झाल्याच्या नंतर पुन्हा आपलं रजिस्ट्रेशन करून 100% बांधकाम मजुरांपर्यंत हे साहित्य कसं पोहोचवता येईल याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत। त्याच्यामुळे काळजी करण्याची आवश्यकता नाही। आपण साईट चालू झाल्यावर तशा पद्धतीचे मेसेज आपल्यापर्यंत पोहोचवले जातील एवढी आपण काळजी घ्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भयंकर गर्दी होती, अपेक्षा सोडून दिली होती की आम्हाला भांडे मिळतील म्हणून, पण बंडू सोनार आणि किशोर अप्पा यांच्यातनं आम्हाला एक उमेद जागी झाली आणि त्यांनी आमचं स्वप्न पूर्ण केलं। खूप खूप धन्यवाद अप्पांना आणि दादांना। किशोर अप्पा पाटील यांचे धन्यवाद आणि बंडू नाना सोनार यांचा धन्यवाद। आम्हाला नगरसेवक म्हणून बंडू भाऊ सोनार पाहिजेत।